आयला लय गर्दी होती सकाळपासून. आता कुठं थोडं निवांत झालंय. बुटी टेकवायला सवड नाही. आताशी खाली बसलोय बुवा. आले अजून कोणतरी आले. अरे कर ना. काय नाही, काय चाललंय बाबा? काय ना चालू आपलं काम तिथे टाकायचं. 100च आहे. बायको लवकरच द्या वगैरे दिले काय बाबा तुम्ही? काय करणार ते काय गोष्टी आपल्या हातात आहेत का? पण पोरांना नाही तो आठवण दिलं काय? नाही पोराला नाही काय. पोराच्या आई बी झाला असून बाप बी झाला असतो. काय करणार पण पोरग बी लय हुशार आहे माझं. अरे शाळेत पहिला नंबर काढला. कोणी बी त्याचं कौतुक करते आणि सगळे म्हणतात तुझं पोरग मोठेपणे काय ते बोलल्याशिवाय राहणार नाही. शिकव पोराला बघतो आता तेवढं. अरे तुमच्या सारख्याच आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत म्हणून तर सगळं चाललंय. आहेत आमचा आशीर्वाद आहे बघ. मग अजून काय चाललंय मग? काय नाही बघ, निवांत. निवांत आहे बघा. बरं चल या. येऊ का मग? हा. अरे का फार 12 वाजून गेले. भास्कर घ्या ना अभ्यास. भास्कर आता झोप. पप्पा मी झोपतो, तुम्ही झोपा, मला थोडा अभ्यास राहिलाय. अरे अभ्यास ठीक आहे पण थोडी शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. शरीर चांगलं असलं तर अभ्यास करते. 12 वाजून गेले. कुरकुर पटकून झोप. परत उद्या शाळेत जायचंय. हा झोप. नमस्ते सर. रविवारचं शाळेमध्ये कसं काय? मी घरी गेलो तुमच्या घरची म्हणजे शाळेत गेले तर आज रविवार सुट्टी नाही काय? काय झालंय, पोरांचं स्कॉलरशिप फॉर्म भरायचा, हा त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरीत होतो. बर विकास तर तुमचा आताच गेलाय घरी. होय करीत होता माझ्या पैशाचा अभ्यास. होय कस काय आमचा विकास? तुमचा विकास मी आतापर्यंत शिकवितो इतके दिवस झालं. हा एवढे विद्यार्थी घडवले. हा विकास इतका हुशार आहे हा की त्याच्या इतकं हुशार मी अजून विद्यार्थीच पाहिला नाही. होय ना. आणि तुम्हाला एक सांगा, तुमचं पोरग म्हणजे तुमचं नावच काढणार. शाळेचा लाडका आणि गुणवंत विद्यार्थी म्हणजे विकास भगवान जामदार आहे तुमचाच पोरगा. बर अहो काय सांगायचं जगदाळे सर, मला सुद्धा लय शिकायची इच्छा होती. आता आपण एकाच वर्गात होतो की, पण ही परिस्थिती आडवी आली बघा. शिक्षण ही जगाची खिडकी आम्हाला माहित होतं, पण इथं खायचं पोटाची खळगी भरायची पंचायत होती आमच्या टायमाला. बस आमचा बाप शिका म्हणायचा, पण वडिलाची दशा बघवत नव्हती म्हणून काम स्वीकारावं लागलं. वयाच्या 15-16 वर्षापासून ते पंपावर काम करायला लागलं. अजून तिथंच काम करतोय बघा. पण असू द्या, माझं पोरग जरी शिकलं ना तरी माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि माझं पोरग मला असं वाटतंय नाव काढल्याशिवाय रात्रून अभ्यास करते. त्याला खायची सुद्धा त्याला जाणीव होय ना, कधी जेवायचं काय करायचं. सारखा अभ्यास करते. मलाच त्याला बळच झोपावं लागतंय त्याला. अहो जगदाळे सर, लय अभ्यास केला मी. पुस्तक वाचल्यात. शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वसंत साळवे, सगळ्यांची पुस्तक वाचल्या. सगळ्यांनी शिक्षणासाठी काम केलंय बघा. अहो लहुजी वसंत हातात दांडपट्टा घेऊन सावित्रीचं रक्षण केलं. महात्मा फुलेंनी जर तेव्हा ठरवलं असतं ना, आजची बिर्ला आणि अंबानी काय मोठे होतात राव. टाटा, महात्मा फुले आज भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असता. पण या माणसाने शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी सगळी संपत्ती दान केली बघा. आणि आज तेव्हा मुली शाळेत शिकायला लागल्या. हे शिक्षणाचं महत्व आहे बघा. त्यामुळं सोनं नाणं पैसे तुम्हाला वर नेत नाही, फक्त शिक्षणच तुम्हाला वर नेतं. म्हणून तुमच्यासारखे गुरु आहेत जे मुलांना ज्ञानदान करायचं काम करतात. खरंच देवाचं दर्शन घेण्यापेक्षा गुरुचं दर्शन घ्या. अहो जगदाळे सर, बिगर आईचं लेकरू मोठं केलंय.
आईची माया काय असते त्याला मिळाली नाही, पण मी बी त्याला आईचं प्रेम कमी पडू दिलं नाही. तुम्ही फक्त हे काम करा, माझ्या लेकरावर चांगलं लक्ष राहू द्या, त्याला मोठं होऊ द्या. माझं एवढं स्वप्न आहे, माझं स्वतः स्वप्न म्हणजे माझ्या पोराला मोठं करायचं बा. दुसरं मी तुमच्या पाया पडतो. अहो बोबडराव, तुम्ही काहीच काळजी करू नका, त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे. असू द्या, किंवा आमच्या शाळेचा गुणवंत विद्यार्थी आत्ताच तो अभ्यास करून माझ्यापासूनच गेला घरी. बरं बरं, असू द्या लक्ष. त्याच्यावर लक्ष आहे आमचं. बरं, जाऊ का पंपावर जायचं काम? चालतंय चालतंय, या, बिनधास्त या. हा येतो. लक्ष आहे आमचं. हा हा. लेकराला गुण घ्या, पोरग मोठं झाल्याशिवाय राहत नाही. अरे मी तरी काय करायचं, शिक्षण घेऊन माझं आयुष्य झालं, माझं पोर मोठं झालं तर तू माझं मला काय नाही पाहिजे, बंगला नको, गाडी नको, काय नको. विकास बबन जमदाडे, शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला. हो काका, बघितलं का त्या बबनच्या पोराने पहिला नंबर काढलाय राज्यात. आपल्या गावात नाव काढलं ते. हा, लय हुशार पोरगा आहे त्यांचा. नेक काम करने वाले के पीछे अल्लाह का साथ होता है. पप्पा, माझा कॉलेजच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला नंबर आला. अरे लेकरं, अरे नाव कमळ गड्या, माझ्या स्वतः चीज केलं रे. अरे लेकरं, मला अभिमान आहे तुझा, अभिमान. अरे रात्र चालत रे आदेश केलं तो, तरी पण ती चाल ठेवली बापाच्या कसं लेकरा. अरे ते मोठं असेल रे, सारे गाव तुझं करून झालं जाते. आज तू केलं रे तो माझी बापर. असं पुढे जा, माझं स्वप्न तूच आहे बघ, तू मोठा झाला, माझं स्वप्न पूर्ण झालं.